तर झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला। यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेव यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मातृभाषा तमिळ असली तरीही महाराष्ट्रात ही कर्मभूमी असून महाराष्ट्राने आपल्याला सर्व काही दिल्याची भावना यावेळी शंकर महादेवन यांनी व्यक्त केली आहे। तर आपण शंकर महादेवन यांचे फॅन असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। प्रदान करण्यात येणार आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईलच। मी आपल्याला विनंती करतो, शंकरजींचं एक जे कंपोजिशन आहे ते माझ्याकडे ऑलवेज डाउनलोड असतं आणि ते मी आठवड्याला एकदा तरी ऐकतो। ते म्हणजे शंकरजींनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र। क्या बात आहे। ते शिवतांडव स्तोत्र म्हणजे अनेकांनी गायलंय, अनेकांनी खूप चांगल्या प्रकारे गायलंय, पण जसं ब्रेथलेस आहे ना शंकरजीचं, तसं ते शिवतांडव स्तोत्र आहे। त्यांच्यासोबत मला वाटत नाही जगातलं कोणी त्या स्पीडनी आणि त्या पॉवरनी शिवतांडव स्तोत्र म्हणू शकेल आणि मला ते मनापासून आवडतं। आणि शंकरजी, मी ते शिवतांडव स्तोत्र आठवड्यातनं एकदा ऐकतोच आणि प्रवासामध्ये तर मला गाणे ऐकण्याचा शौक आहे। सगळे गाणे ऐकत असताना एकदा शिवतांडव स्तोत्र आपलं ऐकतोच। त्याच्या व्यतिरिक्त कुठला चाला शिव तुमचं सगळे आता त्यातल्या त्यात एखाद दुसरा सूर निरागस त्यांनी म्हटलं डोळ्यात पाणी येतं। क्या बात, काय म्हटलंय त्यांनी ते असं अक्षरशः म्हणजे त्यातनं जी भावना आपल्यामध्ये तयार होते ते बघा। त्यांनी काही म्हणू द्या, पण आय एम हिज फॅन आणि आय विल ऑलवेज रिमेन हिज फॅन। क्या बात है।